आज हार्बर ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक 10:30 ते 4:40 पर्यंत असणार मेगा ब्लॉक. पुणे मुंबई पुणे डेक्कन एक्सप्रेस बरोबरच पुणे लोणावळा लोकलच्या फेऱ्या शिवाजीनगर रेल्वे स्थानकात लोकलसाठी नवीन प्लॅटफॉर्म बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात. सोलापूर विभागात रेल्वेच्या दुहेरी मार्गाचं काम सुरू, अनेक गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. हिंगोलीवरून मुंबईला येण्यासाठी स्वतंत्र रेल्वेची खासदार हेमंत पाटलांची सातत्याने मागणी, पाटलांच्या मागणीला यश. समुद्रपूर तालुक्यातील चोडिया कॉटन इंडस्ट्रीज परिसरात अचानक आग लागल्यानं कापूस जळाला. यामध्ये जवळपास 2000 क्विंटल कापूस जळाल्याचा अंदाज. यातील मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळेंवर गोळीबार, मोक्का आणि खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर असलेल्या आरोपीकडून खंडणी मागत फायरिंग. मुंबईतील हवेची गुणवत्ता सध्या वाईट ते अतिवाईट श्रेणीमध्ये, तर चेंबूरमधील हवा सर्वाधिक प्रदूषित. सिंधुदुर्ग जिल्ह्यात थंडीचा प्रभाव पुढील 4 दिवस कायम, पारा 10 अंशावर. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तापमानात मोठी घट, पारा 8.5 अंशापर्यंत खाली घसरल्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी चिंतेत. गाई म्हशींचं दूध वाढवण्यासाठी बेकायदा ऑक्सिटॉसिन औषधाची विक्री. नाशिक शहरात स्वच्छ हवेसाठी सायकल रॅलीचं आणि पथनाट्याचं आयोजन. सायकल रॅलीत एकूण 150 जणांनी घेतला सहभाग. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या नवीन रथाचं काम अंतिम टप्प्यात. शाहूकालीन रथ धोकादायक असल्यानं नवीन रथ बनवण्याचा देवस्थान समितीचा निर्णय. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे खारघरमध्ये मॅरेथॉनचं आयोजन. एक धाव व्यसनमुक्तीसाठी, हे ब्रीदवाक्य घेऊन धावले नवी मुंबईकर. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचं शोभायात्रेतून छात्रशक्ती सरशक्ती प्रदर्शन. धुळे शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कुस्ती स्पर्धेचं आयोजन. बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धेचं आयोजन. सोलापुरात आजपासून 2 दिवस पाणीपुरवठा बंद. आज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद. जळगाव शहरातही 2 दिवस पाणीपुरवठा बंद. जलवाहिनीच्या कामासाठी 22 आणि 23 जानेवारीला पाणीपुरवठा बंद. महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित परिवहन भत्ता मिळणार. 1 जानेवारी 2022 पासून सुधारित परिवहन भत्ता मिळणार. 1,10,000 कर्मचाऱ्यांना थकबाकीसह वाहतूक भत्ता मिळणार. गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभागात भरती प्रक्रियांमध्ये मोठे घोळ. तहसीलदारांचा खोटा अनुभव पत्र दाखवत भरती प्रक्रियेत नियुक्ती. परभणी जिल्ह्यात 75 पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू. पोलीस शिपाई भरतीसाठी MBA, डॉक्टर आणि इंजिनियर झालेल्या विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेत घेतला भाग. नागपुरात होर्डिंग पोस्टर लावायला आता भरावे लागणार अतिरिक्त शुल्क. महापालिकेकडून नवीन दर लवकरच लागू होणार. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा नगरपालिका हद्दीतील अनेक नागरिक नियमित कर भरत नसल्याने 11 कोटी रुपयांची थकबाकी. पालिका प्रशासनाकडून नागरिकांना कर भरण्याचं आवाहन. एका वर्षात अमरावती शहरातील 1 लाख वाहन चालकांनी मोडले वाहतुकीचे नियम. वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 6 कोटी 26 लाख रुपयांचा दंड वसूल. मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे ठाकरेंकडून अपमान. याबाबत 2 दिवसात खुलासा करणार. दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट करण्याचा ठाकरे गटाला इशारा. कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याचे महाविकास आघाडीकडून संकेत. महानिवडणुकीबाबत उद्या मुंबईत महाविकास आघाडीची बैठक. पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणूक लढवण्याचे राष्ट्रवादीचे संकेत. मात्र अंतिम निर्णय चर्चा करून घेणार अजित पवारांचं वक्तव्य. आज दुपारी शिंदे गटाची महत्त्वाची बैठक. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीत मार्गदर्शन करणार. पक्षवाढीसाठी शिंदे गटाची बैठक असल्याची सूत्रांची माहिती. खासदार संजय राऊतांची जम्मू दौऱ्यादरम्यान सुचेतगडमधील भारत पाकिस्तान सीमेला भेट. शिंदे गटाच्या पुढील पाकिस्तानातही जा या टीकेनंतर राऊतांकडून थेट सीमेवर जात प्रत्युत्तर. बाळासाहेबांनी विरोध केलेल्या काश्मीरमध्ये जाऊन राऊतांनी बाळासाहेबांचे अपमान केल्याची केसरकरांची टीका. 23 जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे गट आणि शिंदे गट जोरदार शक्ती प्रदर्शन करणार. अहमदनगरमधील हिंदू जनजागृती सभेच्या पोस्टरवरून वाद. शिवरायांचा फोटो असलेलं पोस्टर श्रीपाद छिंदम यांनी लावलं. अहमदनगरला हिंदू राष्ट्र जनजागृती सभेचं आयोजन. संध्याकाळी 5 वाजता ही सभा नगरच्या जॉगिंग ट्रॅक मैदानात पार पडणार. नांदेडच्या सीमावर्ती भागातील प्रश्नासाठी समन्वय समितीची बैठक. येसगीमधील बैठकीत पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार. रत्नागिरीतील लांजामध्ये आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. लव्ह जिहाद विरोधी कायद्याची मागणी. अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरण खटला जलद गतीने चालवण्याची सूरज पांचोलीची सीबीआय कोर्टाकडे मागणी. सपाचे नेते अबू आझमी
यांना जीवे मारण्याची धमकी. मुंबईतील कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा. आयएसआयकडून कुटुंबाला धमकी आल्याचा हिंदुस्थानी भाऊचा दावा. कुटुंबाला संरक्षण देण्याची हिंदुस्थानी भाऊची राज्य सरकारकडे मागणी. अमरावती पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल. धीरज लिंगाडेंवर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा. अमरावती पदवीधर निवडणुकीतील भाजप उमेदवार रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीत, तर वंचितचे अनिल अमलकार यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर हेही आज अमरावतीत. अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना खर्च सादर करण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. खर्च सादर न केल्यास पद गमावण्याची होऊ शकते कारवाई. सकल हिंदू समाजाकडून आज मोठा हिंदू जनआक्रोश मोर्चानिमित्त मध्यभागातील वाहतूक व्यवस्थेत बदल. कसबा पेठेतील लालमहाल चौकातून मोर्चाला होणार सुरुवात. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. पुण्यात हिंदू जनआक्रोश मोर्चाला सुरुवात झालेली आहे. पुण्याच्या मुळशीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमोडे यांचं 82व्या वर्षी निधन. वरुरा येथे राहत्या घरी झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास. जळगावच्या गुजरी येथे 5 ते 30 जानेवारी दरम्यान होणारा कुंभमेळा वादाच्या भोवऱ्यात. शासकीय कुंभमेळा भासवून शासनाचा निधी खर्च करत मंत्री गिरीश महाजन यांनी भ्रष्टाचार केल्याचा राष्ट्रीय बंजारा टायगर संघटनेचा आरोप. गोंदियात पदवीधर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मेळाव्याचं आयोजन. अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा हिचं लवकरच बॉलिवूडमध्ये होणार पदार्पण. अभिनेता अजय देवगणचा भाचा अमान देवगण याच्यासोबत बॉलिवूड पदार्पणाची चर्चा. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांचा मिश्र जोडीची उपांत्य फेरीत धडक. जर्मनी आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंचा पराभव करत दोघेही उपांत्य फेरीत. पुण्याच्या मुळशी तालुक्यात ठाकरे गटाकडून विविध विकास कामांचं भूमिपूजन. शिवसेना आमदार सचिन अहिर यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजन.